नमस्कार मित्रांनो, राज्य आम्ही आमचं पाहुणं लालो मानवर आमच्या एकाच गावचं आहे. कारण आमची आई जी होती ती आमच्या गावात दिल्यामुळं आणि मामा पण आमचं गावातलंच होतं. हे आमचं मामाचा सख्या मामाचा आमच्या मुलगा आहे. रातच्या धरणं पाहुणं आले तर आम्हाला तर ते रात्री आपण मोबाईल बघितलं काय ते गावाचं नाव पळसगाव. तर 19 शिरड त्यांनी काय खाल्लं किंवा ईज बाधा झाली तर ती शेळ्या अख्ख्याच मिळाल्या. तर अशा ईज बाधा जाऊन समजा शिरड मिळली असेल तर त्यांच्यासाठी पण सरकाराने ते गावातील ग्रामपंचायत असेल त्यांची नोंद घेणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करणं पण गरजेचं आहे. असं आहे कारण नुकसान काही बारीक नाही झाली. आज शेरडाची किमती किती झाल्यात, समजा गोष्टी वाढलेल्या आहेत किंवा त्यांची पण बाया पोरं का हो दाजी काय करीत त्यांचा संसारच काय गरीबाचा बसला ना. आज 19 शेरड म्हणजे काय बारीक आहेत का. ते पळसगावला आम्ही ऐकलं या ती माणसं पण लय रडत होती आणि कोणी झालं तर रडणार. ज्याच्या घरावर नांगूर फिरला तो रडणारच आहे, रडणारच का नाही. बरं काही शेळ्या का आपल्या असाल काही यायला असतील अशा गोष्टी आहेत तर त्यांना पण सरकारने काहीतरी मदत करणं गरजेचं काम आहे. आणि त्यांच्या गावाची ग्रामपंचायत आहे त्यांनी पण सहकार्य करणं महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मदत केलीच पाहिजे. का तर ते मोबाईलवर आता आम्ही बघितलं तर बरीच म्हणजे रडतात या आणि बराचसा त्यांना म्हणजे आता वनवास झाला म्हणल्या का झाले तर त्यांना भरपाया मिळावा अशी एक आमची फळाची एक इच्छा आहे. आणि त्यांना खरोखरच म्हणजे ही शिरड गेली म्हणजे लई नुकसान झाली आहे. ह्यांच्यासारखी आमच्या म्हातारीसारखी एक म्हातारी होती ती तर रडतच होती. किती दुःख झालं ते अशा गोष्टी आहेत मित्रांनो. बघा आम्ही पण आता बकरी आमची उठवाय टाइम झाला या 11 वाजल्यात आता आम्ही बकरी उठवणार आहे. तर आम्हाला पण वाटलं की असं सांगावा आणि गाय गरिबासाठी काहीतरी करावा. काय वाटत आहे तुम्हाला? काहीतरी करायला पाहिजे किंवा काहीतरी त्यांना भरपाया मिळली पाहिजे. रातच्या धरणं पाहुणं आले तर आम्हाला आणि ते पण असं की माळकरी येतं म्हणजे आज किती वर्ष झालं इटलाची तुम्ही सेवा करता? त्याला जेव्हा बरेच वर्ष झाले, 10-12 वर्ष होऊन गेली. 10-15 वर्ष झाले, 15 वर्ष झाले. जी बकरी वळणारा माणूस त्यांना इटलाची आवड आली. आज 15 वर्ष म्हणजे इटलाची वारी करतात किंवा त्यांची सेवा करतात. एखादी चतुर्थी पण तुम्ही पाहता एखादं धरतो हे म्हणजे तुमचं कायमचं काय आता माझ्या इथं काल चतुर्थी कालची होती का एकादशी होती. एखादं रात्री एकादशीला ते जेवलो नाही. चिया पाणी पिलं फराळाचं खाल्लं त्यांनी पण जेवलो नाही. आम्ही जेवलो तर ते जेवलो नाही का तर ते आपलं नेहमी कोणाला पण गावात गेलं विचारतं बाबा एकादशी कवा चतुर्थी कवा अशी त्यांच्या ते डोक्यातच आहे. त्यांनी का जेवण केलं नाही. तर विठ्ठलाचा जे त्यांनी रस्ता बघितला त्यामुळं आज त्यांचं जीवन चांगलं आहे आणि त्यांची म्हातारी वारली आजारामुळं निघून गेली. हा काय कॅलेंडर नाही काय नाही तसं काहीच नाही. तेव्हा ती माहिती कळती या आणि त्यांना काय शिक्षण नाही काय नाही म्हणजे मला शिक्षण आहे त्यांना शिक्षण नाही. ते काय झालं आमच्या मामाचा मुलगा असल्यामुळं माझ्यावर त्यांचा बराच जीव आहे आणि ते दरवर्षी मला भेटतात येतात ते. कारण कसं माणसासाठी एक माणसाचा प्रेम असतो. बरं त्यांचं आईवडील निघून गेलं आमचं आईवडील निघून गेलं पण जुनं नातं. बरं त्यांना काय गाडी नाही गोड नाही काय चालता येत नाही काय म्हणजे गाडी चालवताच येत नाही पण ती गाडीला हात करून का म्हणा पण येत म्हणजे जुना परंपरा त्यांनी अजून चालवली या आणि धरली या. आताच्या काळात काय होतो माणूस येतो आणि तो गाडी बुरकून निघून जातो. आज सुद्धा ते म्हणणं राहा तर राहू शकते. त्यांचं म्हणणं कसं बकरीचा धंदा असल्यामुळे त्यांना जावा लागतं या किंवा बकरी पण कशी माणूस असला तर त्यांना बकऱ्यांना पण बरं वाटतं नेहमीचा वळणारे असल्यामुळं.
तर अशा आनंदाच्या गोष्टी येतं. पण त्यांना विठ्ठलाची लय तुम्हाला हवस आहे ना? लय हवं. लय हवस. विठ्ठलाला गेल्याशिवाय करमत नाही. त्या बघा त्याच्या तोंडाने ऐका विठ्ठल हा कायचीच आहे. समजायला वरतीच आहे. पण आहे ना, सेवा करणं ही महत्वाची गोष्ट आहे. असं आहे मित्रांनो. जीवनामध्ये काय तेवढंच आहे आता. आणि जीवनामध्ये काय तेवढंच आहे. तर आम्हाला पण असं कालच्या धरून आलं पण इतकी आवड वाटली. कारण जुनी जी आहे ना, जी जुनी परंपरा आता इथून पुढे काय ते म्हणजे दिसेल किंवा न दिसेल हे नाही सांगता येणार. पण आताच्या काळात जे आहे ते टिकवा आणि त्यांच्या मागं तुम्ही पण टिकवा. नमस्कार मित्रांनो. बघा आमची बकरी कशी चालते त्याचा दिवस पण मावळा गेलाय. कारण सकाळ धरणं सोडल्यात ना तशी आता आम्ही दिवस मावळा गेलाय. तुम्हाला पण दिसतंय बघा मित्रांनो. तर आता घरी जायचा आमचा टाइम झालाय. कारण सकाळ धरून जी उठली ना दिवसभर आज बकरीची तर काय. पण ह्या टायमाला म्हणजे दिवस मावळा की थाकल्यागत होती. कारण सकाळी जेवण खाल्लं त्याच्यावर आता संध्याकाळी आणि बकऱ्या मग चालून ह्या वयात जरा अवघड पडते. तर मला पण आठवण झाली अशी की तुकाराम मुंडे साहेबजी देव माणूस आहे. तुकाराम मुंडे साहेब जे आहेत ना देव माणूस जन्माला आलाय. कारण त्यांनी जे आतापर्यंत समाजाला व लोकांना त्यांनी जी सरळ केलं तर बरंचसंच लोकांना म्हणजे सुख लागलं. काय लागलं? सुख लागलं. तसं आहे. असा जन्माला एखादा देवाने पाठवावं कुठल्याही भागात आणि कुठल्याही देशात. कारण आम्ही मोबाईलला आता ऐकतोय ना या बरीचशी लोक म्हणजे अशी गुणगान गातात. त्यांचं काय गुणगान गातात मुंडे साहेबांचं ना. तुकाराम मुंडे साहेबांचं लय गुण गातात. आणि गुण गायसारखं त्यांचं आहेच कौतिक. पण जे आता आपल्या भागात किंवा आपल्या देशात आलाय यांची बदली झाली नाही पाहिजे. समाजाने पण करून नाही दिली पाहिजे. कारण आज आपल्याही मुलाला करावं त्यांनी सुखी केले. हीच खातो तिथून ना अन्न खायला लावलं आणि जीवन सुखी केला. आपल्या भागात गाया म्हशीचं दूध त्यांना रेट वाढून मिळलं आणि गाया म्हशीवाल्याचं शेतकऱ्यांचं ह्याच्यापासून चांगलं होणार. तेव्हा जनतेने या साहेबांची बदली करूनच नाही दिली पाहिजे. कारण असा माणूस आपल्या देशाला राज्याला पाहिजे. इथंच मित्रांनो मी थांबतो. घंटीचं बटन दाबा, विसरू नका, सबस्क्राईब करा. म्हातारी हे काय झाला चिया आता देते तुम्हाला गाळून. तर एक नंबरच आपण झाला. घ्या आता एक चिया. या मित्रांनो चिया प्याला मस्त बघ म्हाताऱ्याने चिया बनवला. या ते पण अगदी प्युअर दुधातच बनवला. आज म्हाताऱ्याने विचारच केला होता का दुधातच चिया प्यायचा. असाच चिया मित्रांनो तुम्ही बनवा घरच्या दुधाचा. मस्त बघी चिया करून बुकी बिकी चांगली वापरून प्या. मग काय झाले म्हातारी? काय आता जेवताना हा आता जेवायचा टाइम होतो ना. काय आता कशी काय भाजी केली बघू? काय मागायची भाजी? वांग्याची भाजी मस्त रबरबी झाली. मस्त रबरबीत झाली. पुढं भात फोन केलाय वाटते. भात पांढरा खड आहे पण कसं तांदूळ आणलो? तांदूळ मग 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. काय महाग आहे वाढली. 60च्या पुढे 70 पण आहे.
70 पण. जेव्हा आता हे काय मेंढराचा टाइम झाला ती भाकर वाढती 10 वाजून गेले 11 वाजत आले मस्त सुकट वांग्याची भाजी झाली एक नंबर झाली ना. या मित्रांनो जेवायला हो का वांग्याची भाजी आणि त्यात सुकट बिकट टाकली हा. आणि असंच मित्रांनो तुम्ही पण बाजरीची भाकर सुकट आणि वांग मस्त बनवून बघा खायला टेस्ट झाली पाहिजे. हे जेव्हा मित्रांनो आता आमचा बकरीचा टाइम झाल्यामुळं आम्हाला कसं टायमालाच घ्यावं लागते टायमाला जावं लागते. एक नंबर भाजी झाली या. आळणी बिळणी झाली होय. काय नाही आलं नाही साखर लागत नाही काय नाही. आम्ही इथंच मित्रांनो थांबतो. आता बोलू का मिठे मिठे हा आता बोलू आता. ठीक आहे आता म्हातारी आमची इमच्या बोलावती बघा आता ही म्हातारी बकरी वळती म्हणजे त्याच्या जेवाला काहीतरी वाटतंय ना अवघड. कारण मेंढपाळाचं जीवनच म्हणजे हातात आहे का नाही. मेंढपाळाचं जीवन ह्यातच आहे कारण ह्याच्याशिवाय त्यांना करमतच नाही कारण शेती म्हणजे व्यवसायच आहे ह्यो.